नमस्ते, मी आनंद कौसाडे. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण 2 क्वेश्चन ऑफ फिजिक्स बघणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर फर्स्ट क्वेश्चन सर आपला असा विचारला आहे की बघा काय, मॅक्झिमम स्पीड ऑफ अ कार ऑन अ रोड टर्न ऑफ रेडियस 3 मीटर इफ अ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड इज 0.4 विल बी. तर बघा सर या क्वेश्चनमध्ये आपल्याला व्ही सर फाइंड करायचं. सर आपलं काय फाइंड करायचं बघा, आपल्याला या क्वेश्चनचा व्ही सर फाइंड करायचं आहे. आपल्याला सर काय दिलंय बघा, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन सर आपल्याला दिलंय 0.4. ओके, 0.4 सर आपला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे. आणि नंतर सर जी बघा आपल्याला दिले बघा रेडियस. ओके, आपण 30 मीटरचं रेडियस दिलेली आहे. हा या ना हा सर. आणि सर जी ची व्हॅल्यू असते की 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. सर ये आपल्या जी ची वैल्यू आसते. इतना समझ गया? ओके सर, क्या फाइंड करना है हमको? वी फाइंड करना है. देयरफॉर में लेंगे यहाँ पे वी इज इक्वल टू में वी इज इक्वल टू लेचं बघा काय सर जे म्यू आर जी. काय फॉर्म्युला? वी इज इक्वल टू म्यू आर जी. देयरफॉर में लेचं बघा वी इज इक्वल टू अंडर रूट में किसकी वैल्यू? म्यू की वैल्यू 0.4 इंटू सर जी इंटू काय येणार? आर येणार. आर सर की 30 इंटू जर जी आपलं काय दिलंय 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर दिलंय. हा या ना हा सर. वी इज इक्वल टू डायरेक्टली आन्सर बघा 10.84 मीटर पर सेकंड. हाँ या ना? बात छापो दिमाग में. सिंपल क्वेश्चन. बहुत आसान क्वेश्चन, आसान लैंग्वेज में आपके लिए. ओके सर जी. ओके, तर काय आपण v इज इक्वल टू अंडर रूट में म्यू आर जी. v इज इक्वल टू 0.4 वैल्यू ऑफ म्यू एंड आर मीन्स रेडियस में 30 मीटर इंटू जी की वैल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर. आंसर कितना? 10.84 मीटर पर सेकंड इज आंसर. सिंपल क्वेश्चन, सिंपल लैंग्वेज में. ओके, पढ़ लिया करो कुछ. तर काय पोट्ट्या आजकाल बघा अभ्यास करत नाही बघा. कालपासून झाला सुरू IPL आपला. तर काय पोट्टे अभ्यास करणार नाहीत, परंतु सर जे आपला अभ्यास करावा लागेल. हा या ना हा सर. IPL वगैरे काय बघून काय आपलं काय भडवणार नाही. ओके, हा या ना भाई साहब हा सर. तर अभ्यास करा, IPLचं नाव सोडून द्या. तर बघा लिहिलं काय का लिहिलं सर लिहिलं तर काढून टाका. हे पूर्ण काय पुट्टे ड्रीम 11 पैसे लावणार, टीम बनवणार, 2 कोटी स्वप्न बघणार आणि पैसे वाया जाणार. लय कुठं नाही हो IPL मध्ये, म्हणजे लय कुठं नसतंय. असतंय का नाही तर जास्त आहे. ड्रीम 11 कुठं काय नू प्रोबो बहुत खतरनाक बात है, खलास बात है. ओके सर. अ ब्लॉक ऑफ मास, सेकंड क्वेश्चन. ब्लॉक ऑफ मास 50 kg स्लाइड ओवर हॉरिजॉन्टल डिस्टेंस ऑफ 1 मीटर इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देयर सरफेस इज 0.2 देन वर्क डन अगेन्स्ट फ्रिक्शन. आपलं फाइंड करायचं. ओके सर, आपलं काय दिलं बघा इथं आपलं दिलं ब्लॉक ऑफ मास 50 kg. ओके, मास सर आपलं दिलं 50 kg. हा या ना बाबूजी 50 kg मास दिला आपला. सर ड्रीम 11 वर पैसे लावतो तर आपण काही चांगलं काम केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, एखादं सबस्क्रिप्शन वगैरे डाउनलोड केलं पाहिजे. ओके, हा या ना भाई साहब हा सर. कारण सर ते आपल्या जीवनामध्ये नंतर उपयोगी पडतं. हे काय ड्रीम 11 वगैरे हे काय जीवनासर उपयोगी पडत नाही. कुछ बात छापो दिमाग में. ओके, कुछ असा बात आहे. तर बघा आपलं काय दिलं बघा, ब्लॉक ऑफ मास 50 kg स्लाइड ओव्हर हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आपण सर यस जी सर 1 मीटर सर दिलेलं आहे. तर दिले का नाही सर? दिलंय सर जी. नंतर बघा आपला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.2 दिलाय. म्यू इज इक्वल टू काय दिलं आपला 0.2 दिलेलं आहे. आणि नंतर सर जी बघा आपला काय करायचं बघा, वर्क डन अगेन्स्ट फ्रिक्शन सर फाइंड करायचं. तर बघा लिहायचं म्यू इज F इज इक्वल टू म्यू एम जी. सर जी हे असतं काय आपलं फ्रिक्शन आणि W मीन्स असतं वर्क डन. का असतं ते असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा या ना हा सर. तर लिहायचं बघा देयरफॉर मध्ये आपण नवीन फॉर्म्युला तयार करू. ओके, हे काय सर हे वर्क डन आहे. म्हणजे मीन्स काय आहे? वर्क डन मीन्स W इज इक्वल टू लिहायचं बघा म्यू एम जी एस. हा या ना हा सर. देयरफॉर W इज इक्वल टू मीन्स वर्क डन इज इक्वल टू म्यू की वैल्यू कितनी है? 0.2 है. 0.2 इंटू एम कितना है हमारा 50 मीन्स 50. ओके सर. ओके इंटू सर जी आपलं जी काय दिलेलं आहे आपला 9.8 मीटर पर सेकंड का स्क्वेअर दिले. ओके इंटू रेस काय दिला आपला 1 दिलाय. लिहायचं देयरफॉर मध्ये W इज इक्वल टू किती आन्सर येणार इथं 5 2 10. येस ऑर नो? यस सर. काय 0.1 आहे 1 येणार इंटू 9.8 इंटू 1 आंसर कितना है यहाँ पे
W इज इक्वल टू 98 जूल इज आंसर। बात छापो दिमाग में, सिंपल क्वेश्चन, सिंपल लैंग्वेज में। अरे कळालं का नाही कसं आलं सर हे? F is equal to mu mg, W is equal to force into displacement, therefore is equal to W means work done is equal to mu mg. yes, ओके, व्हॅल्यूज ठेवूया आपण सर. ओके, ह्या प्रकारे उत्तर आलं सर. किती जूल मध्ये उत्तर आलं, कारण की आपल्याला एनर्जी असते काय, वर्क डन इज एनर्जी का. यस चा युनिट होता है जूल, मीन सिस्टम ऑफ इंटरनेशनल. ओके, यस और नो? यस यूनिट मीन सिस्टम ऑफ इंटरनेशनल किसका है, वर्क डन का. क्या है, जूल है. ओके, यस और नो? यस, डिनोटेड बाय जे. बात छापो दिमाग में, सिंपल क्वेश्चन था.